नमस्कार मित्रांनो, आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 2 फेब्रुवारी 2026 रोजी येणाऱ्या गुरुप्रतिपदेचे महत्त्व, या दिवशी कोणती पूजा करावी, कोणते नियम पाळावेत आणि कोणती कामे टाळावीत। हा दिवस आपल्या जीवनात ज्ञान, मार्गदर्शन आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो। गुरुप्रतिपदा म्हणजे काय? गुरुप्रतिपदा म्हणजे गुरूंच्या स्मरणाचा आणि पूजेचा दिवस। भारतीय परंपरेत गुरूंना देवासमान मानले गेले आहे। संस्कृतमध्ये म्हटले आहे, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः। म्हणजेच गुरु म्हणजे सृष्टीचा निर्माता, पालनकर्ता आणि संहारकर्ता। त्या दिवशी गुरूंचे आशीर्वाद घेतले जातात, ज्ञानप्राप्तीसाठी प्रार्थना केली जाते आणि आत्मिक प्रगतीचा संकल्प केला जातो। त्या दिवशी सकाळी काय करावे? गुरुप्रतिपदेच्या दिवशी सकाळी लवकर उठणे फार शुभ मानले जाते। सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ कपडे घाला, घरात देवघर स्वच्छ ठेवा, दिवा अगरबत्ती लावा, गुरूंचे किंवा आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करा। जर शक्य असेल तर आपल्या गुरूंचा फोटो किंवा प्रतिमा समोर ठेवून नमस्कार करा। पूजा कशी करावी? गुरुप्रतिपदेच्या दिवशी साधी पण श्रद्धेने केलेली पूजा खूप फलदायी ठरते। पूजेमध्ये फुले अर्पण करा, दिवा लावा, नैवेद्य दाखवा, मंत्र किंवा गुरूंच्या नावाचा जप करा। या मंत्राचा उच्चार करू शकता, गुरुवे नमः किंवा श्री गुरुभ्यो नमः। किमान 108 वेळा जप केल्यास मन शांत होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते। ज्ञानवर्धनासाठी काय करावे? हा दिवस फक्त पूजा करण्यापुरता नाही, तर आत्मविकासासाठी फार महत्त्वाचा आहे। आजच्या दिवशी एखादा चांगला ग्रंथ वाचा, आध्यात्मिक विचार ऐका, प्रेरणादायी कथा पहा, आपल्या आयुष्यात सुधारणा करण्याचा संकल्प करा। विद्यार्थ्यांसाठी हा दिवस फार शुभ मानला जातो। अभ्यास सुरू करण्यासाठी, नवीन विषय घ्यायला किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी। दान धर्माचे महत्त्व, गुरुप्रतिपदेच्या दिवशी दान करणे फार पुण्यदायी मानले जाते। तुम्ही अन्नदान करा, कपडे द्या, पुस्तके दान करा, गरजू लोकांना मदत करा। दान करताना मनात अहंकार न ठेवता नम्रतेने आणि श्रद्धेने द्या, तेच खरे पुण्य मानले जाते। या दिवशी कोणती कामे टाळावीत? या दिवशी काही गोष्टी टाळणे चांगले मानले जाते। राग, लोभ करणे, अपशब्द बोलणे, कोणाचा अपमान करणे, वाद विवाद वाढवणे, आळशीपणा करणे। हा दिवस मन शुद्ध ठेवण्याचा आहे, म्हणून शांत राहण्याचा प्रयत्न करा। घरात सकारात्मक वातावरण कसे ठेवावे? आजच्या दिवशी घरात दिवा लावा, सुगंधी अगरबत्ती वापरा, शांत मंत्र किंवा भजन लावा, स्वच्छता ठेवा। घरातील वातावरण प्रसन्न असेल तर मनही शांत राहते। एक सुंदर संकल्प घ्या, व्हिडिओ पाहताना आणि हा दिवस साजरा करताना एक छोटासा संकल्प नक्की घ्या, रोज काहीतरी नवीन शिकेन, वडीलधाऱ्यांचा आदर करेन, चुकीच्या सवयी सोडेन, सकारात्मक विचार ठेवेन, गुरूंच्या शिकवणीनुसार वागेन। हा संकल्प गुरुप्रतिपदेचा खरा अर्थ आहे। तर मित्रांनो, 2 फेब्रुवारी 2026 रोजी येणाऱ्या गुरुप्रतिपदेच्या दिवशी गुरूंचे स्मरण करा, पूजा करा, ज्ञान मिळवण्याचा संकल्प घ्या, दान धर्म करा, मन शांत ठेवा। हा दिवस आपल्या आयुष्यात नवी दिशा देणारा ठरो। हीच ईश्वरचरणी प्रार्थना। जर तुम्हाला असे धार्मिक सण उत्सवांचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा, तुम्ही गुरुप्रतिपदा कशी साजरी करता। धन्यवाद। जय गुरुदेव।